जॉर्डन मधल्या अमान मध्ये भारतीय तिरंगा डोलाने फडकवलाय। पालघरकरांना अभिमान वाटावं असं साईनाथ पारधीने यश मिळवलं आहे। त्याच्या यशाबद्दल सर्व ठिकाणाहून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होतोय। वाडा मनोर या रस्त्यापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या कोहोज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी घोरे हे छोटेसे गाव आहे। याच आदिवासी गावातील साईनाथ मोहन पारधी याने 17 वर्षाखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 51 किलो गटाचं ब्राह्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला। ग्रीको रोमन विभागात भारतीय कुस्तीगीरांना क्वचितच यश मिळते, त्यात साईनाथने प्रभावी यश मिळवले। त्याने कझाकस्तानच्या एरासी मुसान याचा 3-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक मिळवला। खरे तर साईनाथ हा तुरान दाशदामिरोव याच्या विरुद्ध पहिल्या फेरीत 1-5 असा पराभूत झाला होता। मात्र तुरानने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे साईनाथला रिपेचेद्वारे संधी मिळाली। साईनाथने रिपेचेमध्ये अमेरिकेच्या ड्रॉमनिक मिचेल मुनातर्मो याला 7-1 असे हरवले। त्यावेळी त्याने एकतर्फी वर्चस्व राखले होते। त्याची ब्राह्य पदकासाठी लढत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या एरासी विरुद्ध झाली, त्या साईनाथने बाजी मारली। साईनाथचे यश हे स्वप्नवतच आहे। त्याने सुरुवातीस भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले होते। त्याचवेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्य अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळावे या उद्देशातून मिशन ऑलिम्पिक ही योजना सुरू केली। या योजनेतील कुस्तीगीरांची निवड करण्यासाठी 2021च्या जानेवारीत पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रावर राज्यातील 15 वर्गाखालील कुस्तीगीरांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती। त्यात 166 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता। त्यातून 10 कुस्तीगीरांची निवड झाली। निवडलेल्या कुस्तीगीरांचा सर्व खर्च भोंडवे अध्यक्ष असलेली ट्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र करत आहे। निवड चाचणीतून साईनाथची 42 किलो फ्रीस्टाईल विभागात निवड झाली होती। मात्र त्याचा सुमारे 1 वर्षाचा सराव पाहून त्यास ग्रीको रोमनमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला। तेव्हापासून त्याचा ग्रीको रोमनचा सराव सुरू झाला। त्याने पदार्पणाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्राह्य पदक जिंकून जोरदार सुरुवात केली। त्यामुळे आता साईनाथकडून भविष्यातील आशा वाढलेल्या असतील। तर एका आदिवासी समाजाचा कुस्तीगीर आपल्या लढती मेहनतीच्या जीवावर जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। साईनाथ पारधी यास पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा।